सालाबादप्रमाणे याही वर्षी बोल फाउंडेशनद्वारे दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी भिंगार येथील इंदिरानगर सेवा वस्तीमध्ये सुमारे 150 पेक्षा अधिक गरीब, दुर्लक्षित, गरजू व वंचित कुटुंबियांना नाताळ सणानिमित्त ब्रँडेड 7 फूट बाय 8 फूट आकाराचे उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। हा सामाजिक उपक्रम नगरदेवळे ग्रामपंचायतीचे सदस्य व युवक सामाजिक कार्यकर्ते माननीय रोहित भुजबळ उर्फ सोनू शेठ तसेच कॅप्टन वर्गीस थॉमस, सेवानिवृत्त आर्मी व बोल फाउंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांच्या हस्ते पार पडला। या सामाजिक उपक्रमाचे आयोजन टर्न अराउंड ग्लोबल सर्व्हिसेस पुणे यांच्या सौजन्याने व सहकार्याने करण्यात आले। टर्न अराउंड ग्लोबल सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO माननीय श्री अरविंद कोथापल्ली यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान सांता क्लॉज, ख्रिसमस बाबा यांच्या आकर्षणामुळे लहान बालमंडळी मोठ्या आनंदाने नाचत होती। ख्रिसमस बाबांच्या हस्ते सुमारे 175 बालकांना खाऊचे पुढे वाटप करण्यात आले। या सामाजिक उपक्रमासाठी उषा मेनन, श्री कुरियन, कॅप्टन वर्गीस थॉमस, शेखर सुरती यांचे मोलाचे सहकार्य लाभले। ख्रिसमस बाबाच्या आकर्षक पोशाखात कुमारी अदिती पिंटू पाटोळे ही बालमंडळींचे आकर्षण ठरली। बोल फाउंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी या सामाजिक उपक्रमाची पार्श्वभूमी आपल्या मनोगतातून व्यक्त केली। हा नाताळ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंदिरानगर सेवा वस्तीतील स्वयंसेवक नंदाताई राय, अण्णाभाऊ गवळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यासाठी बोल फाउंडेशनचे स्वयंसेवक आंतोन पाटोळे, अनिकेत पाटोळे, अंकिता पाटोळे, ॲडव्होकेट पिंटू पाटोळे, काजल पाटोळे, रुबेन रवी मुदलियार, आशय अशोक पाटोळे, कुमार ऋषिकेश पालवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांनी प्रभावीपणे केले। बोल फाउंडेशनचे सहसंस्थापक माननीय अमित पाटोळे यांनी उपस्थितांचे व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले। बोल फाउंडेशनच्या विश्वस्त श्रुती पाटोळे, मास्टर गॅब्रियल पाटोळे तसेच फाउंडेशनचे चेअरमन श्री जोसेफ पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रमुख कार्यक्रमानंतर भिंगार गावातील व परिसरातील 40 गरीब, गरजू व वंचित तसेच वृद्ध कुटुंबियांना ब्लँकेटचे वाटप संस्थेचे संस्थापक गौरव पाटोळे, अमित पाटोळे, गॅब्रियल पाटोळे, अनिकेत पाटोळे, ॲडव्होकेट पिंटू पाटोळे, रवी मुदलियार यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी बोल फाउंडेशनचे लाभार्थी श्री नारायण यांनी फाउंडेशन व श्री अरविंद सरांचे मनपूर्वक आभार मानले। बोल फाउंडेशन त्यांचे आम्ही आभारी आहोत। अरविंद सर, बोल फाउंडेशन आम्ही त्यांचे आभारी आहोत। आम्हाला रोज अन्नदान करतात, वडापाव, समोसे, केळी, आम्हाला भरपूर आम्ही अरविंद सरचे आभारी आहोत। नमस्कार, मी ब्रेड ऑफ लाईफ फाउंडेशनच्या वतीने सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेऊन आलेलो आहे। आज ब्रेड ऑफ लाईफ फाउंडेशन अहिल्यानगरमधली नामांकित तळागाळामध्ये कार्य करणारी, गरिबांची सेवा करणारी एक संस्था, तिने इंदिरानगर वसाहतीमध्ये एक सुंदरसा कार्यक्रम नाताळ व नवीन वर्षाचा भरवलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये जे अरविंद कोथापल्ली आहेत ते आमचे खूप मोठे देणगीदार आहेत। त्यांनी 150 वरून अधिक जे गोरगरीब आहेत आपले इंदिरानगर वसाहतमधले त्यांच्यासाठी ब्लँकेट दिलेले आहेत। 7 बाय 8 फीटचे असे मोठ्या ब्लँकेट दिलेले आहेत असे हे देणगीदार। त्याच्यानंतर उषा मेनन, कॅप्टन वर्गीस आणि TR पॅकेजिंग ह्यांनी लेकरांसाठी खाऊचे पुढे आणलेले आहेत। आणि आज इथं सेंटा क्लॉज आहे। सेंटा क्लॉजच्या हाताने एकच शुभेच्छा घेऊन आम्ही इथं आलेलो आहे की जे गोरगरीब आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं पाहिजे, त्यांचं नवीन वर्ष आनंदमय झालं पाहिजे, हीच शुभेच्छा घेऊन बोल फाउंडेशन तुमच्याकडे आलेलं आहे। माझी सर्वांना एवढीच विनंती की जसं आपण आपल्या नवीन वर्षा 2026मध्ये पदार्पण करतो, जर तुमच्या आजूबाजूला कोण गरीब, निराधार, गरजवंत दिसलं तर त्याला मदत नाकारू नका, त्याची मदत करा। हेच शुभेच्छा घेऊन आम्ही इथं आलेलो आहे। मेरी क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आभारी।